नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. डॉक्टर हे ईश्वरी व तिच्या आईला सांगत असतात की तुमचे बाबा हे आता फक्त बेशुद्धच राहिलेले नाही तर ते कोमामध्ये गेलेले आहेत. तेव्हा ईश्वरी व तिच्या आईला दोघींनाही खूपच मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आपण पाहतो राकेश एका व्यक्तीला फोन करतो आणि तो बोलतो, मला काही बँकेचे काम आहेत आणि मनी लॉन्ड्रिंगचे पैसे आहेत आणि जे आपल्याला अर्णवच्या खात्यावर दाखवायचे आहेत. आणि एक लक्षात ठेव, या सर्व प्रकरणामध्ये अर्णवला कायमस्वरूपी आपल्याला अडकवायचं आहे. असे बोलून तो फोन ठेवतो. तर त्याच्या पाठीमागे अंजली उभी असते आणि अंजलीने राकेश हे सर्व बोलणे ऐकलेले असते. तेव्हा तिला अतिशय राग येतो. त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा ईश्वरीला भेटायला गेलेला असतो आणि तो तिला काही बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु ईश्वरी त्याचं काही ऐकूनच घेत नाही आणि ते बोलणं, अर्णव सर तुम्ही माझ्यापासून दूर राहा. आज तुमच्यामुळे माझे बाबा हे कोमामध्ये गेलेले आहेत. ही लढाई तुम्ही सुरू केलेली आहे, परंतु याचा शेवट हा मीच करणार आहे. आणि तेव्हा अर्णव हा काहीच बोलू शकत नाही. पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीच्या समोर सर्व सत्य परिस्थिती येणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.